कारलं म्हटलं की सगळेच जण नाक मुरडतात. हॅलो फ्रेंड्स, मी पूजा महाले आपल्या सर्वांचं पूजा व्लॉग्समध्ये स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत क्रिस्पी कारल्याची रेसिपी कशी करायची. आज आपण बघणार आहोत क्रिस्पी कारल्याची भाजी कशी. या पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहे आपल्याला कारल्याचे. या पद्धतीने आपण मीठ स्प्रेड करणार आहोत आणि संपूर्ण कारले या पद्धतीने चोळून घ्यायचे आहे कडवटपणा निघून जाण्यासाठी. या पद्धतीने आपल्या कारल्याला पाणी सुटेल. आता 15 मिनिटांसाठी आपण हे कारले रेस्ट करायला ठेवणार आहोत. साधारण या साईजचा एक मोठा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, जो की आपण बारीक चिरून घेणार आहोत. साधारण 7 ते 8 पाकळ्या लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला कारल्यातला रस काढून घ्यायचा आहे. आता आपण तवा गरम करून घेतला आहे, त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलं आहे. त्यानंतर आपण कारले टाकलेले आहेत. आपण हळद ऍड केलेली आहे. आता आपण आपले कारले क्रिस्पी होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेम वर फ्राय करून घेत आहोत. मध्ये आपण ऍड करत आहोत लसूण, नंतर स्वादानुसार मीठ. यामध्ये आपण कांदा ऍड करत आहोत. यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करून घेतलं. यानंतर आपल्याला कांदा लो टू मीडियम फ्लेमला रेडिश कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. यामध्ये आपण ऍड करत आहोत 2 ते 3 टेबलस्पून दाण्याचा कूट. यानंतर आपण ऍड करत आहोत 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर. या पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झाली. सो फ्रेंड्स, तुम्हीही या पद्धतीने कारल्याची रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सो गाईज, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.